ठीक आहे, पहा काय फाइंड करायचं आहे, रेशो ऑफ के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर. आता जे फॉर्म्युला आपण डिराईव्ह केले त्या फॉर्म्युलाज मध्ये के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर. ठीक आहे, मग के ची व्हॅल्यू आर ची व्हॅल्यू दर ऑब्जेक्ट साठी दिलेली नसते. ठीक आहे, मग के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर ची व्हॅल्यू फाइंड कशी करायची हे शोधायचं. ठीक आहे, के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअरचा एक स्पेसिफिक रेशो असतो, प्रत्येक बॉडीनुसार प्रत्येक ऑब्जेक्टनुसार तो रेशो बदलतो. ठीक आहे, मग आता मोमेंट ऑफ इनर्शिया सांगा मला. जर सपोज एक रिंग आहे, ठीक आहे, रिंगच्या सेंटर पासून जर ऍक्सिस जाते तर मोमेंट ऑफ इनर्शिया काय होतो, हिचा काय होतो, रिंगच्या सेंटर पासून जर हे जातीये तर फॉर्म्युला काय होतो, काय होतो, एम आर स्क्वेअर. जर रिंगच्या ऍक्सिस ही डायमेट्रिकल असेल तर फॉर्म्युला काय होतो, एम आर स्क्वेअर बाय 2 हाफ एम आर स्क्वेअर. ठीक आहे, जर एखादी डिस्क असेल, डिस्कच्या सेंट्रल ऍक्सिस पासून जात असेल तर काय होतो तो, एम आर स्क्वेअर बाय 2. मोमेंट ऑफ इनर्शिया काय होतो, एम आर स्क्वेअर बाय 2. डिस्कच्या सॉलिड डिस्क त्याच्या डायमेट्रिकल ऍक्सिस असेल तर काय होतो तो, एम आर स्क्वेअर बाय 4. ठीक आहे, स्पिअर आहे सपोज. ठीक आहे, काय आहे, स्पिअर. जर तो स्पिअर आहे सपोज पहिला हॉलो, हॉलो स्पिअरच्या सेंट्रल ऍक्सिस असेल तर हॉलो स्पिअरला काय येतो फॉर्म्युला, 2/3 एम आर स्क्वेअर. जर स्पिअर हा सॉलिड असेल तर सॉलिड स्पिअरला काय येतो, 2/5 एम आर स्क्वेअर. ह्या व्हॅल्यूज लिहून पाहिजेत आर स्क्वेअर बाय के स्क्वेअर, के स्क्वेअर बाय आर स्क्वेअरचा रेशो फाइंड करण्यासाठी. ठीक आहे, समजलंय का. मग आता सपोज तुमच्याकडे आता फर्स्ट ऑब्जेक्ट आहे, फर्स्ट बॉडी आहे आणि ती फर्स्ट बॉडी आहे तुमची रिंग. रिंग साठी मला के स्क्वेअर बाय आर स्क्वेअरचा रेशो शोधायचा आहे. ठीक आहे, रिंग साठी जर सेंट्रल ऍक्सिस आहे, सेंट्रल ऍक्सिसचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय बघा बरं, एम आर स्क्वेअर. ठीक आहे, याला मी कम्पेअर करणार मोमेंट ऑफ इनर्शिया इन टर्म्स ऑफ रेडियस ऑफ गायरेशन. ठीक आहे, कसं कम्पेअर करणार, इन टर्म्स ऑफ मोमेंट ऑफ रेडियस ऑफ गायरेशन. ठीक आहे, मग इथे एम एम कॅन्सल आउट होतो आणि के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर जो येतो तो काय येतो, 1. रेशो काय येतो, 1:1. आता तोच जर मी याच्यासाठी काढायचा आहे, कशासाठी, रिंग साठी झाला ना. ठीक आहे, सॉलिड स्पिअर साठी काढायचा आहे सपोज, कोणासाठी, सॉलिड स्पिअर. सॉलिड स्पिअर साठी मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला काय आहे, 2/5 एम आर स्क्वेअर. तो मी कोणासोबत कम्पेअर करणार, एम के स्क्वेअर. डिरेक्टली कोणासोबत कम्पेअर करणार, मोमेंट ऑफ इनर्शिया इन टर्म्स ऑफ रेडियस ऑफ गायरेशन. एम आणि एम कॅन्सल आउट झाला, के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर, आर स्क्वेअर इकडे जाईल आणि काय होईल, 2/5. म्हणजे के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर ची व्हॅल्यू काय आली, 2/5. समजले का. ठीक आहे, अजून काय पहा बरं, अजून एखादी सांगा क्वांटिटी. हा, सॉलिड सिलेंडर और युनिफॉर्म डिस्क साठी डिस्कचा फॉर्म्युला काय, डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय, एम आर स्क्वेअर बाय 2. याला मी कोणासोबत कम्पेअर करणार, एम के स्क्वेअरला इक्वेट करणार. एम आणि एम कॅन्सल आउट झाला आणि आर स्क्वेअर इकडे येईल. ठीक आहे, आर स्क्वेअर इकडे येईल म्हणजे के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर हा काय येणार आहे, हाफ, 1/2. के स्क्वेअर बाय आर स्क्वेअरचा रेशो मिळालेला आहे. ठीक आहे, के स्क्वेअर बाय आर स्क्वेअरचे रेशो कसे काढणार तुम्ही, मोमेंट ऑफ इनर्शिया तसा जो आहे त्या बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया कोणाला इक्वेट केला आपण, एम के स्क्वेअरला इक्वेट केला. एम के स्क्वेअर म्हणजे काय, मोमेंट ऑफ इनर्शिया, बट कोणाच्या टर्म्स मध्ये, कोणाच्या रिस्पेक्ट मध्ये, इन टर्म्स ऑफ रेडियस ऑफ गायरेशन. ठीक आहे, मग मला याचं सांगा बरं आता, हॉलो स्पिअरचा सांगा रेशो काय, हॉलो स्पिअर. हॉलो स्पिअर साठी फॉर्म्युला काय बघा बरं, 2/3 एम आर स्क्वेअर. याला कोणासोबत इक्वेट केलं, एम के स्क्वेअर सोबत. एम आणि एम गेला आणि के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर काय आला, 2/3. के स्क्वेअर बाय आर स्क्वेअरचा रेशो आला याच्यासाठी 2/3. समजलंय का, के स्क्वेअर बाय आर स्क्वेअरचा रेशो कसा काढायचा. आता हा रेशो का सांगितला, कारण सीईटीला हा रेशो लागतो, सीईटीला जे आणि नीटला तिन्ही याला हा रेशो लागणार आहे. समजलंय. तर इथे चॅप्टर संपतो.